कि गुरुवार को गैंगस्टर गजा मारने से मुलाकात के बाद राजनीतिक गलियारों में हलचल मच गई। जब पार्थ पवार सार्वजनिक रूप से उनके घर गए और गैंगस्टर से मिले तो कई लोगों के भौंयें तन गई। आगामी लोकसभा चुनाव की पृष्ठभूमि में पार्थ पवार गजा मारने के घर पर पहुंचे। इस मौके पर उनके साथ शहर अध्यक्ष दीपक मानकर और पूर्व महापौर दत्ता धनकवड़े भी मौजूद रहे। इस दौरे की विपक्ष ने आलोचना की थी। इस बीच अजित पवार ने इस दौरे पर प्रतिक्रिया दी है और अपनी नाराजगी भी जाहिर की। पार्थ पवार आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर गुरुवार को गजा मारने को मिलने पहुंचे। इस मौके पर गजा मारने की पत्नी जयश्री मौजूद रही। जयश्री मारने राजनीति में है और मनसे की पार्षद है। पार्थ पवार की गजा मारने और जयश्री से मुलाकात की तस्वीरें भी सोशल मीडिया पर वायरल हुई। मीडिया से बातचीत के दौरान जब अजित पवार से इस बारे में पूछा गया तो उन्होंने कहा, यह बहुत गलत घटना है, ऐसा नहीं होना चाहिए। मुझसे भी एक बार ऐसी गलती हुई थी। उस वक्त मैंने संबंधित व्यक्ति को तुरंत पार्टी से बाहर निकाल दिया था। मराठा आरक्षण आंदोलन पर उन्होंने कहा कि राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे के आंदोलन पर ध्यान दे रहे हैं। चुकीची गोष्ट घडलेली आहे। मी त्याच्याबद्दल माहिती घेतोय, परंतु जे काही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी तिथं घेऊन गेले आणि त्या घरात ती व्यक्ती होती। परंतु हे असं अजिबात घडता कामा नये। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना असंच माझ्याकडनं एका आजम पानसरेकडनंच घडलेलं होतं। आजम पानसरे माझा अध्यक्ष होता तिथला पिंपरी चिंचवडचा, आणि त्याने एक इथं कार्यक्रम घेतला आणि असाच गुंड प्रवृत्तीच्या माणसाला मला काय माहिती नव्हतं की बाबा कोण कोण आहे ते। मी आपला त्याला पक्षप्रवेश दिला, पण कळायला संध्याकाळी त्याला पक्षातनं आपण लगेचच काढून टाकलं। ही घटना माझ्या बाबतीत घडली होती। तेव्हा नंतर मी माझ्याबरोबर बऱ्याचदा पोलीस असतात, कारण अनेकदा प्रशासनामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली। त्यावेळेस मी डिपार्टमेंटला कटाक्षाने सांगत असतो की बाबा असे प्रवृत्तीचे लोक कुठं आमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना आमच्याजवळ येऊन देऊ नका, कारण बऱ्याचदा गर्दीमध्ये कोणी पण, आता मागे स्वर्गीय आर पाटलांच्या बाबतीत पण मुंबईमध्ये घडलं होतं। ह्या घटना घडतात, परंतु इथं तो फडणवीस अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं। पण ते कुठलाही राजकीय व्यक्ती हे आपल्या बाबतीत घडावं ह्या मताचे नसतातच। आणि प्रत्येकाला आता इथं आपण सगळी एवढी आहेत, त्याच्यामध्ये कोण कुठं कसल्या प्रवृत्तीचं आहे तर कोणीच खात्री देऊ शकत नाही। त्यातल्या त्यात डिपार्टमेंटला थोडी बहुत तरी माहिती असते की ही हा अशा प्रवृत्तीचा आहे, तो तशा प्रवृत्तीचा।